ओम शांती. आपण आंबाड्यात म्हणजे जुड्यामध्ये आपण ही रोज यू पिन तयार करून लावू शकतो. ही रोज पिन आपल्याला तयार करण्यासाठी सिंपल यू पिनची गरज आहे आणि लोकर. जर तुमच्याकडे उरलेली लोकर असेल तर तिचाही तुम्ही वापर करू शकता. वेगवेगळ्या लोकरींचे कलर यूज करून तुम्ही मॅचिंग असे रोज पिन तयार करू शकतात. तुम्ही हे रोज पिन नेहमी कोणत्याही फंक्शनला किंवा ब्रायडलसाठी यूज करू शकतात. ही रोज पिन जेव्हा आपण आंबाड्यात जुड्यात घालतो ती अतिशय सुंदर दिसते. मॅचिंग अशी रोज पिन बनवून तुम्ही साईड बन, सिंपल बन अनेक हेअरस्टाईलमध्ये तिचा यूज करू शकता. रोज पिन बनवण्याचं साहित्य बघू. इथे मी ग्रीन कलरची, येलो कलरची लोकर वापरली आहे, मणी वापरली आहे, यू पिन वापरली आहे आणि सीझर वापरले आहे. 1.75 mm हुक वापरला आहे आणि B7000चा ग्लू वापरला आहे. तर तुम्ही जर इथे ग्लू गनचा वापर केला तरी चालेल आणि जर तुमच्याकडे इथे यू पिन नसेल तर बॉबी पिन किंवा हेअर ॲसेसरीजमध्ये आपण ज्या पिना वापरतो त्यांच्यासाठी आपण ह्या रोज फ्लावरचा उपयोग करू शकतो. आपण मल्टिपल हे रोज फ्लावर कशालाही चिटकू शकतो. तर तुम्ही ह्या साहित्याचा वापर करू शकता आणि तुम्हाला जर इथे कलर चेंज करायचे असतील तर तुम्ही हे इथे कलर चेंज करू शकता. इथे मी पिवळ्या कलरच्या लोकरीचा वापर करत आहे पहिले. आता आपल्याला इथे पहिले स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आता आपण पुढे चेन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपल्याला अशा एकूण 50 चेन बनवून घ्यायचे आहे. तर मी 50 चेन बनवून घेते आधी. इथे मी आता 50 चेन बनवून घेतल्या आहेत. आता आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन स्किप करून आता आपल्याला 10 नंबरच्या चेनमध्ये म्हणजे स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आणि मग आता आपण 4 चेन बनवून घेऊया. 1 2 3 4. आता आपल्याला नेक्स्टमध्ये 1 2 3 चेन स्किप करायची आहे आणि चौथ्या नंबरच्या चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आणि पुन्हा आता आपल्याला इथे 4 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. पुन्हा आपल्याला नेक्स्ट 3 चेन स्किप करायचे आहेत. 1 2 3 आणि चौथ्या नंबरच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा इथे आपण 4 चेन घेऊया. 1 2 3 4. नेक्स्ट पुन्हा 3 चेन स्किप आणि चौथ्या नंबरच्या चेनमध्ये म्हणजे स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि पुन्हा 4 चेन बनवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. आपल्याला हे पूर्ण चेन सेम ह्याच पद्धतीने बनवायची आहे. तर चला मी ही चेन पूर्णपणे कंप्लीट करून घेते. ह्या स्टार्टिंगला आपण 9 चेन स्किप केले आणि 10व्या चेनवरती आपण वर्क केले. नंतर आपण 4 चेन घेऊन पुन्हा 3 चेन स्किप करून 4 नंबरच्या चेनवरती आपण वर्क केलं आहे. तर आपण हे कंप्लीट करून घेऊया. ही चेन कंप्लीट झाली आता पूर्ण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11.
म्हणजे अशा आपल्या 11 पेस तयार झाले, खाते तयार झाले चेनचे. तर आपण आता नेक्स्टमध्ये 1 चेन घेऊया. वन चेन घ्यायची आपल्याला. टर्न करायचं आहे. पहिल्या खात्यात आपण सिंगल क्रोशा करून घेऊया. पेसमध्ये म्हणजे पहिल्या पेसमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. त्याच्याबरोबर उरलेली लोकर आहे तिला पण आपण हाईड करत जायचं आहे. आता आपण सिंगल क्रोशा झाल्यानंतर एक डबल क्रोशा करायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट ट्रिपल क्रोशा करायचा आहे. सुईवरती 2 वेढे घेतल्यानंतर पहिल्या 2 वेढ्यातून चेन म्हणजे पहिल्या 2 वेढ्यातून हुक काढला, नंतर दुसऱ्या वेढ्यातून, मग तिसऱ्या वेढ्यातून असे 3दा आपण वर्क करायचं आहे ट्रिपल क्रोशाचं. नेक्स्ट आपण दुसरा ट्रिपल क्रोशा केला. आता नेक्स्ट आपल्याला पुन्हा ट्रिपल क्रोशा करायचा आहे. असे आपल्याला एकूण 7 ट्रिपल क्रोशा करायचे आहेत. आपण 7 ट्रिपल क्रोशा करणार आहोत. पहिला सिंगल क्रोशा केला, मग डबल क्रोशा केला, मग त्याच्यानंतर आपल्याला 7 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचे आहेत. ट्रिपल क्रोशा केल्यानंतर 7 ट्रिपल क्रोशा केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे आणि मग एक सिंगल क्रोशा करायचा. असं आपल्याला एका पाकळीमध्ये वर्क करायचं आहे. फर्स्ट सिंगल क्रोशा, डबल क्रोशा, मग हे 7 डबल क्रोशे झाले, ट्रिपल क्रोशे झाले, 7 ट्रिपल क्रोशे झाले. मग आता हा डबल क्रोशा, एक डबल क्रोशा आणि एक सिंगल क्रोशा सेम जागेमध्येच पेसमध्येच आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचं. ही आपली पहिली पाकळी तयार झाली. दुसरी पाकळी पण सेम बनवायची आहे. सिंगल क्रोशा घ्यायचा आहे पहिला, दुसऱ्या पेसमध्ये परत एक डबल क्रोशा घ्यायचा आहे आणि नेक्स्ट 7 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आहे. पहिला ट्रिपल क्रोशा, दुसरा ट्रिपल क्रोशा, असे आपल्याला सर्व 7 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचे आहे. आता आपण नेक्स्टला ट्रिपल क्रोशा लास्टचा झाल्यानंतर एक डबल क्रोशा करायचा आहे आपल्याला आणि एक सिंगल क्रोशा. 7 ट्रिपल क्रोशे झाल्यानंतर एक डबल क्रोशा आणि एक सिंगल क्रोशा, असे आपली पाकळी, दुसरी पाकळी पूर्ण झाली आहे. तिसरी पाकळी पण आपल्याला तशीच बनवायची आहे. लास्टला ह्या 2 जागा आपण रिकाम्या ठेवणार आहोत. म्हणजे 2 पेस आपल्याला सोडायचे आहे पानासाठी. आपण लास्टला 2 पानं बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला
2 पेस रिकामे ठेवायचे. उरलेल्या 9 पेसमध्ये आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत. आता हे पाकळ्या कंप्लीट करून घेतल्या आहे मी. आपण लूप ओढून घ्यायचा आहे. पाकळ्या काउंट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9. या 9 पाकळ्या रेडी झाल्या आहेत. आता आपण इथे दुसऱ्या कलर 1 चेन घेऊन आपण इथे ग्रीन कलरची लोकर अटॅच करणार आहे. तुम्ही इथे लोकर कट करून घेतली तरी चालेल आणि तुम्हाला जर अटॅच करता येत असेल लोकरीबरोबर तर तुम्ही त्या लोकरीसह पण ग्रीन लोकर अटॅच करून पुढच्या पेसमध्ये तुम्ही पान तयार करू शकता. मी इथे यान कट करून घेतली आहे. आता मी इथे ग्रीन कलरच्या लोकरचा यूज करणार आहे पानासाठी. आता नेक्स्ट पेसमध्ये पहिल्या पेसमध्ये इथे आपल्याला स्लिप नॉट लावून घ्यायची आहे. कट केलेल्या यानला पण हाईड करायचं आहे त्याच्याबरोबर. आता इथे आपण एक सिंगल क्रोशा करायचा आहे आपल्याला. ह्या पेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशा करून घेऊया. यान हाईड करायची आहे. एक सिंगल क्रोशा, एक डबल क्रोशा. सेम पेसमध्ये आपल्याला एक डबल क्रोशा पण करायचा आहे. आणि नेक्स्टमध्ये आपण 4 ट्रिपल क्रोशा करून घेऊया. सेम पेसमध्ये आपल्याला 4 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचे आहेत. तुम्हाला मग मागच्या साईडची जी यान आहे ती कट करायची असेल तर करू शकता. फर्स्ट ट्रिपल क्रोशा, सेकंड ट्रिपल क्रोशा, थर्ड ट्रिपल क्रोशा. एकूण आपल्याला 4 ट्रिपल क्रोशा बनवायचे आहेत. फोर ट्रिपल क्रोशा झाल्यावरती आपल्याला पिकोट बनवायचा आहे. चौथ्या ट्रिपल क्रोशावरती आपण पिकोट बनवणार आहोत. आता आपण इथे चौथ्या ट्रिपल क्रोशावरती आपल्याला 3 किंवा 4 चेन घ्यायचे आहे. मी इथे 3 चेन घेते आहे. मग हा जो फ्रंट लूप आहे तिथे आपल्याला हुकच्या साहाय्याने लोकर ओढून मग स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला 4 ट्रिपल क्रोशा बनवायच्या आहेत. सेम पेसमध्ये आपल्याला सेम जागेत 4 ट्रिपल क्रोशा बनवायचे. पहिला ट्रिपल क्रोशा झाला. आता आपण दुसरा ट्रिपल क्रोशा बनवूया. तिसरा ट्रिपल क्रोशा, चौथा ट्रिपल क्रोशा, आता आपण डबल क्रोशा करूया.
एक सिंगल क्रोशा सेम स्टिचमध्ये. आपलं हे पहिलं पान तयार झालं आहे. आता पुढच्या नेक्स्ट जागेत आपल्याला पेस्टमध्ये आपल्याला पुन्हा एक सिंगल क्रोशा, एक डबल क्रोशा करायचा आहे. सिंगल क्रोशा केल्यानंतर एक डबल क्रोशा, पुन्हा 4 ट्रिपल क्रोशा बनवायचे. आपलं पान कंप्लीट झाल्यावरती सेम आपण फर्स्ट पान बनवलं तसंच हे लास्टचं पान बनवायचं आहे. यार्न कट करून घ्यायची आहे. व्यवस्थित पानांना व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. उरलेली यार्न असेल तिला व्यवस्थित हाईड पण करून घ्यायचं. पुढचा आणि मागचा भाग, पुढचा भाग जो फिनिशिंगचा असतो तो आपण फ्रंटच्या साईडने आपण टर्न करणार आहोत, म्हणजे मोडणार आहोत, म्हणजे त्याला आपण आकार देत जायचा आहे. इथे मी फर्स्ट पाकळीच्या इथे यू पिनचा वापर करणार आहे. इथे आपण चेनच्या वरती थोडंसं ट्रिपल क्रोशा स्टार्ट केला आहे फर्स्ट, त्याच्या पुढे आपण यू पिन ॲड करणार आहोत. तिथे थोडंसं आपण ग्लू लावून घ्यायचं आहे. म्हणजे यू पिन व्यवस्थित सिक्युअर होऊन जाईल. आता व्यवस्थित फ्लावरच्या पाकळ्यांना टर्न करायचं आहे. फर्स्ट पाकळीच्या पुढच्या ज्या पाकळ्या आहेत चेनच्या वरती आणि पाकळीच्या बॉटमला म्हणजे खालच्या जागेवरती काठावरती आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. हळूहळू पाकळी आकारानुसार वळवत जायची आहे. 2-3 पाकळ्या वळवल्यानंतर पुढच्या पाकळ्यांना परत ग्लू लावून घ्यायचं आहे. थोडा ग्लू जास्त वापरायचा. पाकळ्यांना व्यवस्थित शेप देत वळवत जायचं आहे. मी इथे पाकळ्या व्यवस्थित सर्व चिपकून घेते. व्यवस्थित दाबून ठेवायचे. लास्टला व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सिक्युअर करायचं आहे लास्टची पाकळी, कारण ती खुलता कामा नये. कारण ती खुलली तर बाकीचं फूल पण ओपन होऊ शकतं. त्याच्यामुळे व्यवस्थित दाबून सिक्युअर करून ठेवायचं आहे फुलाला. आणि इथे मधल्या साईडला ग्लू लावून तिथे एक छोटासा मोती चिटकून घ्यायचा आहे. ही आपली रोज पिन तयार झाली. ही आपली रोज पिन तयार झाली आहे. हे फ्लावर चिटकायला वेळ लागतो. मी इथे अगोदरच
रोज फ्लावर बनवून ठेवले आहेत, रोज पिन बनवून ठेवले आहेत. तुम्हाला ज्या कलरचे आवडतील किंवा एकाच कलरमध्ये तुम्हाला जर हे फ्लावर्स बनवायचे असतील तर हे रोज पिन फ्लावर तुम्ही बनवू शकतात. हे फ्लावर तुम्ही आंबाड्यामध्ये किंवा तुम्हाला जिथे यूज करता येईल या फ्लावर्सचा तिथे तुम्ही ह्या फ्लावर्सचा सहज यूज करू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. सबस्क्राईब पण करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ओम शांती. थँक्यू. ब्रायडल ऑर्डरसाठी ह्या रोज पिन फ्लावरची डिमांड सर्वात जास्त केली जाते. तुम्ही मॅचिंग असे कस्टमाइज रोज पिन फ्लावर्स करून देऊ शकता. ही रोज पिन फ्लावर प्रत्येक ड्रेसवर, लेहंगावर, साडीवर मॅचिंग अशी तुम्ही बनवून लावू शकतात. नक्कीच ही तुम्ही करून बघा.